विक्की स्पोर्ट चाविंद्रा संघ आपण पहिला मॅच मध्ये पाहिला. अतिशय दमदार इनिंग सागरच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाली. चांगला परफॉर्मन्स नक्कीच त्यांचा झाला. मात्र व्हॉली आपण चालू मॅचच्या दिशेने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हर्षल पाटील विथ रोशन भोईर. तर फ्रंट लाईन षटक सुमित बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. चांगला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवर पहिली धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने हर्षल पाटीलने स्वतःच त्याचबरोबर टीमचं अकाउंट ओपन केलंय. सुमित या बलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले मात्र बॅकअप चांगला आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. दोघांमध्ये चांगलं तालमेल दिसून आला आणि त्याच्या जोरावर या 2 धावा कंप्लीट झाल्या. ही मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत. आज मात्र संपूर्ण दिवसाचा शेड्यूल जर पाहायचं झालं तर एक से बढ़कर एक संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्या दरम्यान हा फटका काय लाजवाब आहे. बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. यस, बाबाईश पवारचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 1-1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. या बॉलर्स देखील अजून एक प्रहार. अतिशय दमदार फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. आता मात्र कमबॅक. चांगला बॉल त्या ठिकाणी. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद धावा धावफलकावर आहेत. 17 धावा. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आल्यात 17 धावा. टीम सुमित कुमार अँड कंपनी गुंदवलीसाठी टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत. मात्र चांगली फलंदाजी. आणि खास करून आपण या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायचं झालं तर 70-70 बॉलचा वापर झालाय. अर्थातच प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पहिलं सत्र आपण पाहिलं, पहिली मॅच जी आपण पाहिली सकाळचं सत्र, नक्कीच तब्बल 66 धावा ठोकल्या होत्या. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम.
पहिल्या षटकामध्ये आल्यात टीम गुंदवलीसाठी 17 धावा आणि आता मात्र षटक क्रमांक 2. बॉलिंग ट्रॅकवर प्रितेश आलाय. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत या ठिकाणी नक्कीच धावफलक जे आहे ते 18 वर पोहोचतंय. या षटकाची सुरुवात अवांतर धावेसोबत झाली आहे. पहिला बॉल जो आहे तो उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा आला. प्रितेश देखील एक चांगला यंगस्टर गोलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अनपेक्षित उचली घेतली बॉलने. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचले. हर्षल 2 या धावसंख्येवर खेळतोय तर रोशनच्या बॅट मधून 16 धावा आल्यात. 5 बॉल मध्ये 16 धावा. नक्की ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. एकंदरीत रोशन आज चांगला लय मध्ये दिसून येतोय. प्रितेश. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अतिशय चांगली फलंदाजी रोशनच्या बॅट मधून ज्या प्रकारे धावा येत आहेत. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. एकविरा हायवे दिवा बी विपक्ष सुमित कुमार अँड कंपनी गुंदावली. नेक्स्ट मॅच निंबावली विपक्ष खांडवल. या 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवा तसा संपर्क नाही आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. आपण कालपासून ज्या मॅचेस पाहतोय नक्कीच या ठिकाणी 50 धावा देखील सेफ नाहीयेत. जसं की आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं 66 धावा चेस झाल्या होत्या. या वेळेसचा फटका आधीच केला होता. नक्कीच त्यानंतर बॉल निघून जातोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 25 वर पोहोचलाय. या षटकामध्ये कुठेतरी धावांवर रोख लावण्याचं काम प्रितेशने केलंय. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र प्रितेश चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल म्हणावा लागेल. हवा तसं संपर्क नाही आहे. फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. षटक कंप्लीट झालंय. दुसरं 2 षटकाची समाप्ती. 26 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 17 धावांचं तर दुसरं षटक 9 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला तर 70 बॉलचा वापर केलाय आणि हे बॉल आम्हाला नक्कीच भगवान पवार यांच्या स्मरणार्थ भावेश पवार यांनी स्पॉन्सर केले आहेत. भावेश पवार, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवर हर्ष भोईर येतोय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर एकंदरीत 26 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पहिलं षटक 17 धावांचं, दुसरं षटक 9 धावांचं. थोडं स्पीडअप करा. हायवे दिवा बी टीमचे कॅप्टन, विनंती आहे की आपण वेळ वाचवायचा आहे. प्लीज
थोडं स्पीडअप करा. हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3. गोरसे विलेज एंडकडनं षटकातील पहिला बॉल. समोर रोशन. या वलेस वेग भन्नाट वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. हर्ष भोईर कडे वेग भरपूर आहे. एक चांगला वेगवान चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडू कलेक्ट करतोय त्या दरम्यान एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद हर्षल. रुपेश केने यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम रुपेश. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. एक वेल होती ज्या वेळेस रुपेश केने नावाचा देखील धबधबा आपण पाहिलाय. नक्कीच उद्या पुन्हा एकदा आपण त्यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील रुपेश पुढील मॅच साठी तुला. त्या दरम्यान पंकज भोईर सोबतच सदानंद ठाकरे दादांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ट्वेंटी 28 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. 3 बॉल टाकून झाले आहेत. हर्षने मात्र आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात. या वेळेस विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु नक्कीच डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित रोशनला मैदान सोडावं लागलं असतं. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हर्ष भोईरच्या माध्यमातून. बंटी पाटीलला चेंडू काही समजला नव्हता त्या ठिकाणी. नवीन फलंदाज बंटी पाटीलला आपण त्या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. हर्ष पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उचली घेतली चेंडूने. त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता चेंडू. निर्धाव. काय कमालीचं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. 5 बॉल टाकून झाले आहेत. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा, अचूक नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. या बॉलेस ऑन साइडला चेंडू कार्पेटच्या साने येतोय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 30 धावा. सन्माननीय रवींद्र नारायण कोलेकर साहेब लक्ष्मी नारायण अँड गोरसे लॉजिस्टिक पार्क डेव्हलपर्स आहेत त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. त्याचबरोबर माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरव साहेब त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य. ओमसाई वाराई अध्यक्ष कोकसे पांडुरंग धर्मा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला चांगलं सहकार्य झालं आहे. त्याचबरोबर समाजसेवक प्रवीण बालाराम केने यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या आहेत. त्याचबरोबर उद्योगपती गोरसाई दिलीप महादेव केने यांचं देखील चांगलं सहकार्य. संदीप सोनीदास ठाकरे माजी सरपंच गोरसाई यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला सहकार्य झालं आहे. तंदूर गार्डन त्याचबरोबर MD अली ढाबा ताज गार्डन ढाबा यांच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य. भगवान पवार यांच्या स्मरणार्थ भावेश पवार यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर झाले आहेत. त्याचबरोबर ओमसाई लाईव्हच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य. सिद्धेश्वर पाटील खंबाला गाव यांच्या माध्यमातून लाईव्हची व्यवस्था. या सर्व दात्यांचे आपण आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर दिल्ली दरबार ढाबा यांना देखील विसरून चालणार नाही आहे. त्याचबरोबर माजी सरपंच इंजिनियर मुरलीधर बाबूराव केने साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्हाच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झाल्या आहेत. सर्वांचे आपण आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया.
षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. कॅच मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झाली होती पहिल्या बॉलवर आणि त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. पियुष पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने उडवलाय आणि नक्कीच प्रयत्न तर भरपूर चांगले झाले होते, मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. या षटकारासोबतच धावफलक पुढे सरकलाय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अगदी टोकाचे प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिले त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पूर्णपणे स्वतःला झोकून दिल्या होत्या, मात्र 6 धावा टीम गुंतवलीसाठी आल्यात. यावेळेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. या षटकामध्ये धावा येत आहेत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, आणि नक्कीच हाणामारी पाहायला मिळते या षटकामध्ये, कारण बंटीच्या बाट मधून एक षटकार एक चौकार आलाय. फोर्टी 41 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी. शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. 3 मोठे फटके बंटीच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार तर 1 चौकार. आता मात्र एक चांगलं टोटल टीम गुंतवलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पियुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गोरसई विलेज जैन कडनं षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल नशिबाची साथ, लक फॅक्टर टीम गुंतवलीच्या बाजूने. यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणी. वन प्लस 4 5 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. यस, भीमर साठी मात्र या ठिकाणी रिहोची मागणी, अर्थातच तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. हाईट फॅक्टर तपासलं जाईल मात्र या ठिकाणावर ना. यस, अगदी योग्य रिव्ह्यू त्या ठिकाणी. अर्थातच बॉल जो आहे तो भीमर आहे. 1 प्लस 4 5 धावा. सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. षटकातील फ्री हिट बॉल. फ्री हिट वर आलाय अजून एक मोठा फटका, मोठा ब्लास्ट. हा बॉल देखील बाहेर जातोय 6 धावांसाठी. षटकार. पहिल्या षटकामध्ये गुंतवली टीम साठी 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 षटकांमध्ये वार झाला होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये पलटवार आपण पाहतोय. सातत्याने मोठे फटके येतात. या षटकातील अजून एक मोठा फटका. षटकार क्रमांक 4. बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार.
या 6 धावांच्या मदतीने धावफलक 64 64 वर पोहोचलाय. टीम निंबवलीचे कॅप्टन त्याचबरोबर टीम खांडवलचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला मॅच नंबर 3 टॉससाठी यायचं आहे. निंबावली विपक्ष खांडवल दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. यस प्रतीक गुलवी सोबतच राजा गुलवी विनंती आहे की आपण व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौसष्ट धावा झाल्या आहेत. 65 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत मोनिश पाटीलच्या आवाजाने. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं जय बजरंग स्पोर्ट्स गोरसे आयोजित जय बजरंग चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय मॅच एका बाजूने जर बघितलं गेलं तर एकविरा हायवे दिवे त्यांच्या विपक्षामध्ये टीम कुंदवली अशा दोन संघांना लढताना आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती जोडला गेला, त्या म्हणजेच 64 आणि 65 धावांचं आव्हान आहे. सुरुवातीच्या घडीला पाहिलं होतं की गुंतवली संघाचे बॅटर्स थोडेसे लडबडत होते, पण त्यानंतर रोशन आणि बंटीची चौकार आलाय पहिल्याच बॉलवर आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती श्रीगणेशा करताना खातं उघडताना धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या, त्यामध्ये टोटल 4 या आकड्यावरती. बघा 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली. मागच्या मॅच मध्ये 67 धावांचं आव्हान होतं आणि अगदी 5 चेंडू राखून मॅच जिंकली होती. मागच्याच मॅच मध्ये अफलातून धामणगावच्या विपक्षामध्ये आपण साविंद्र या संघाला पाहिलेला.
त्यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 वाढेल. खूप जास्त बाहेर चेंडू हाताळलेला, त्याच्याचमुळे 1 धावे वाढेल आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 5 आकड्यावरती. 65चा टार्गेट आहे. सुरुवात कशी राहील? करण आणि सिद्धेशची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. ओपनिंग पॅर्स मध्ये पुढे टाकला होता, पाठीमागे जाऊन बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, पण यावेळेस थोडंसं मिसफिल्ड आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक अडवतायत चेंडूला आणि फेकी करेपर्यंत टोटल धावा बनवल्या गेल्या त्या 3 आणि या 3 धावेच्या मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. 8 आकड्यावरती ऍक्शन रिप्ले पहा. हलक्या गतीने खेळलेले शॉट मिड ऑफला चेंडू बाउन्स झाला, त्यामुळे काहीसा कळाला नाही आणि मग त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. 8 धावा फलकावरती 2 चेंडूचा जिथे खेळ समाप्त झालाय. आता यावेळेस सिद्धेश असतील स्ट्रायकर एंड वरती. सिद्धेशसाठी हाफ ट्रॅकर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. शॉट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू एक सिंगल करीत आणि एका सिंगल पेक्षा अधिक काही नसणार आहे, कारण की मिडविकेटचे क्षेत्ररक्षक फार वेगाने तिथपर्यंत पोहोचले होते. अगदी डीप मधून इनफिल्ड पर्यंत धावत गेले आणि चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या जात आहेत 9व्या आकड्यावर. यानंतर होणारी मॅच खांडवळ आणि त्यांच्या विपक्षात टीम निंबवली. आपण रेडी राहायचं. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे आणि पंच वळून पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या फलकावरती 3 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झालाय. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय एकविरा हायवे दिवे बी संघाला धावा फलकावरती जोडला गेला, त्या म्हणजे टोटल 10. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 71 षटकार पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये देखील अशा प्रकारचा खेळ आपण पाहिला होता आणि आज देखील आजची सुरुवातीची पहिलीच मॅच खूप जास्त गरम मॅच आपण पाहिली, ज्यामध्ये 67 धावांचा आव्हान होता आणि जिथे जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या सत्रामध्ये सागरची अफलातून बॅटिंग राहिली, ज्या 9 चेंडूमध्ये 33 धावा त्याने बनवलेल्या. बॅटची कडा घेतली, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला चेंडू आहे. चांगल्या पोझिशन मध्ये अडवलं जाईल चेंडूला आणि फेकी करे परत एक सिंगल आणखी एक पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं चेंडूचा खेळ समाप्त होतो. 4 धावा फलकावरती आहेत 12. चार चेंडू झालेत. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिकडे नाही अडवू शकले आणि त्याच दरम्यान चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6. हा पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं मैदानामध्ये, जिथे फार मोठा फटका पाहायला मिळाला आणि
अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवलं होतं आणि त्यानंतर अपील देखील पाहायला मिळाली भीमाच्या स्वरूपामध्ये, पण आमच्या तिसऱ्या पंचांनी इशारा केला की फायर डिलिव्हरी आहे. चेंडू ज्यावेळेस बॅटवरती स्पर्श झाला त्यावेळेस चेंडू डीप होत होता आणि म्हणूनच की काय एक चांगलं डिसिजन, एक फायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. 24 धावा फलकावरती एका षटकाचा खेळ जिथे समाप्त झालाय आणि 65चा पाठलाग करायला सुरुवात कशी असायला पाहिजे ती दाखवताना मैदानामध्ये सिद्धेश आणि त्याच्या समवेत करण. पहिल्या 3 चेंडूंना फेस करताना करणने धावा फलकावरती बनवल्या गेल्या वैयक्तिक 8 आणि सिद्धेशच्या माध्यमातून पुढच्या 3 चेंडूवरती धावा फलकावरती बनवल्या गेल्या त्या म्हणजे 13, ज्यामध्ये 2 षटकार देखील आले होते. आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी धाव्यांची गरज आहे ती 41. त्याच दरम्यान नयनजी पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट स्टॉपला गुंदवली अँड पप्या शेट असा कमेंट सेक्शनमध्ये आमच्या कमेंट आल्या. थँक्यू सो मच नयन पाटील. तुम्हाला या स्पर्धेबद्दल किंवा एखाद्या संघाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आमच्या ओम साई मूव्हीज लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि त्या कमेंट ज्या आहेत त्या TV स्क्रीनवरती देखील आणि आम्हाला जसं वेळ मिळेल तसं शुभेच्छा देखील पोहोचू, पण त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला आमचं चॅनल. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं टीम निंबवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खांडवळ. हवेत खेळायचा प्रयत्न केला, मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल घेणं फार गरजेचं पण दूर राहिलंय क्षेत्ररक्षक चेंडूपासनं आणि त्याच दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली. एका चेंडूचा खेळ जिथे समाप्त होतो धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 26 आकड्यावरती. दर्शन नवीन गोलंदाज आणि स्ट्रायकर एंड वरती आपण करणला पाहतोय. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता, बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू आला नाही, बॅटची हलकीशी कडा लागली आणि त्यानंतर शॉट थर्डमॅनच्या रिजनमध्ये एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 27 आकड्यावरती. 16 चेंडूमध्ये 38 समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. एक विरा आहे विदेवी बी संघ. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, सोडू दिला, जाऊ दिलं आणि त्यानंतर पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला होता. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 28 आकड्यावर. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतील डीप मध्ये, फिकी पर्यंत आणखी एक सिंगल पाहायला मिळेल. इथे मिसफिल्ड होती आणि त्यानंतर दुसरी देखील धाव मिळेल आणि आता तिसरी मिळेल का नाही, 2च धावेवरती थांबावं लागेल आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 30 आकड्यावरती. निंबवली संघाचे कर्णधार कुठे असाल तर आपण लगेच या, कारण की खांडवळ संघाचे कर्णधार पोहोचलेत. बोला तयार, लवा फुल टॉस, चेंडू अगदी फाईन केलेत आणि डीप फाईन मध्ये सरळ पाठवलंय चेंडूला, 1 बाउन्स, दणदणीत चौकार. चौतीस धावा फलकावरती जोडला गेला. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला आणि धावा फलकावरती जर बघितला गेला तर 14 मध्ये बनवायच्यात 31 धावा. सिद्धेश चांगली बॅटिंग करताय, सिद्धेशचा विकेट इथून खूप जास्त इम्पॅक्ट करेल. निंबवली संघाचे कर्णधार देखील शुभम गुळवे यांचा शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस बॉल आहे आणि त्यानंतर त्याला देखील पाठवलंय सरळ सीमा रेषा बाहेर. अजून एक मोठा फटका सिद्धेश बॅट मधनं, अजून एक धमाका. रिव्ह्यू घेतला आता, यावेळेस अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे का? बॅटिंग रिव्ह्यू लास्ट टाइम घेतला होता, एकच रिव्ह्यू आहे. ओके, त्यावेळेस फिल्डिंग वाल्याने घेतले. बॅटिंग रिव्ह्यू आहे.
नो बॉल. पंचांचा इशारा आलाय की नो बॉल. भीमच्या स्वरूपामध्ये खूप जास्त हाईट होती आणि त्याच्यावरती 6 म्हणजे सोने पे सुहागा 6 धावा तर मिळाल्या आणि त्याच्यावरती एक नो चेंडू देखील आणि येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा देखील आहे. हा पहा दोन्ही स्क्रीन दाखवल्या जातात. फ्रंट स्क्रीन वरून देखील दिसतोय आणि साइड अँगलने देखील दाखवलं जात आहे. खूप चांगलं टेलिकास्ट आणि टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करताना आपण पाहायला मिळतं. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल, तुमच्याकडे क्षमता आहे त्या टेक्नॉलॉजी यूज करायचा, तर अशा प्रकारचं दृश्य. ओ हो, फ्लिक ऑफ द रिस्ट. वा, मी म्हणेन की शॉट ऑफ द डे. जबरदस्त फटका. जसा पुढे चेंडू पाहिला आणि जितकं पाहावं तितकं कमी आहे. ऍक्शन रिप्ले पहा. पुढे टाकला होता आणि किती सुंदर पद्धतीने चेंडूला एलिव्हेट केलं, एक्झिक्यूट केलं आणि डिपॉझिट केलं 6 धावांकरिता. फ्री हिटचा वापर चांगल्या पद्धतीने. धावा फळकावरती टोटल 47 आणि यावेळेस 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने षटक झाले समाप्त. आणि पाठलाग करताना 65 धावांचा धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 49 या आकड्यावरती लगेच जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे करणार आहोत टॉस. आणि सौंदे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय योगेशजी गायकवाड साहेबांना मी विनंती करेन की आपण आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन व्हायचं, जिथे आपण नेक्स्ट मॅचचा करणार आहोत टॉस. एक गोड व्यक्तिमत्व आहेत योगेशजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि त्याचबरोबर सन्माननीय बाबूरावजी केने साहेब माजी सरपंच हे देखील आमच्या समोर जॉईन होतील. आणि आपण नाणेफेकीचं कौल करू. एका बाजूने योग क्रिएशन, दुसऱ्या बाजूने जय बजरंग चषक. योग क्रिएशन आणि जय बजरंग चषक कॉल दिला जाईल. जय बजरंग चषक अशी कॉलिंग आहे आणि अर्थात जय बजरंग चषकच पाहायला मिळालंय. नाण्याची बाजू आपण जर बघितली गेली तर टीम खांडवळ संघाच्या पक्षामध्ये पडली. मी मान्यवर विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. फारसा वेळ नाही घेत आहे, फक्त डिसिजन कळवा. बॅटिंग नक्कीच लगेच शुभेच्छा देऊयात लगेच, कारण की ऑनगोईंग मॅच चालू आहे. शुभम तुला देखील शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ करा. लगेचच ऑनगोईंग मॅच कडे आपण वळतोय. जिथे धावा फळकावरती टोटल तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि 50 धावा फळकावरती आहेत. अपील आणि त्यानंतर लेग बिफोर विकेटची अपील पाहायला मिळाली आणि रोशन भोईरला मिळाली सफलता. झटका क्रमांक पहिला धक्का बसताना 50 आकड्यावरती. पन्नास धावा फळकावरती आहेत आणि 50 आकड्यावरती लागणारा पहिला धक्का पाहायला मिळाला. पाठलाग करतायत ते म्हणजे टोटल 65 धावांचा, त्यामुळे इथून 15 धावा अजून बनवायच्या आहेत. येणारे 10 चेंडू. पण एक महत्वाची गोष्ट मैदानात पाहायला मिळाली की रोशनला सफलता आणि एक विकेट मिळाला, पहिला ब्रेक थ्रू मिळाला. आणि विकेट कोणाचा, तर फलंदाज सिद्धेश हे माघारी परतलेत. 31 धावा त्याने फळकावरती जोडला. त्यामुळे आता हा महत्वाचा विकेट ठरू शकतो किंवा ब्रेक थ्रूची गरज होती ना संघाला, तर ब्रेक थ्रू मिळाला आहे. कदाचित मोमेंट शिफ्ट होईल. याच्या पाठीमागे अजून 1 ते 2 विकेट मिळाले तर कदाचित मॅच देखील मिळू शकतं. आणि त्याचाच प्रतीक्षेमध्ये आहे टीम गुंदवली संघ मैदानामध्ये. पुढचा बॉल फुल टॉसच्या पद्धतीने हवेमध्ये आणि त्यानंतर बघा याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की एखादा विकेट मिळाला की मोमेंट शिफ्ट होत आहे आणि तेच पाहायला मिळालं की एकाच्या पाठोपाठ आता दुसरा विकेट देखील मैदानाच्या बाहेर पडतील आणि टीम गुंदवली संघ आता पुनश्च एकदा त्या रेसमध्ये दाखल झाली आहे.
नवीन बॅटर क्रमांक 4 वरती पिंट्याला पाहतोय आपण. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूचं वरती एक सिंगल आणि तदनंतर लगातार 2 विकेट आणि दोन्ही महत्वाचे विकेट. जे क्रमांक 3 वरती आलेला प्रितेश जो महत्वाचा खेळाडू आहे तो देखील बाहेर परतलाय. ओ यावेळेस पुन्हा बीमा बॉल, नो बॉल पंचांचा इशारा येतोय आणि तदनंतर येणारा पुढचा चेंडू फ्रीडचा. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 51-51 या आकड्यावरती. बघा सिली मिस्टेक्स केल्यात टीम गोंदवली संघाने, या मिस्टेक्स थोड्याशा सुधाराव्या लागतील. फ्रीडचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवायचा प्रयत्न होता, चेंडू हातामध्ये आला नाही. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. यावेळेस स्ट्रायकर एंड वरती जो महत्वाचा खेळाडू आहे करणला पाहतोय आपण, ज्याने 5-6 चेंडू फेस करताना 12 धावा फळकावरती जोडलात. म्हणजे प्रति चेंडूच्या पाठीमागे 2च्या सरासरी त्याने धावा फळकावरती बनवलात. 8 चेंडू आणि 13ची मॅच. एखादा विकेट करणचा विकेट इथून जर मिळाला गोंदवली संघाला तर कदाचित मॅच देखील मिळू शकते. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे, उंची आहे आणि तदनंतर क्षेत्ररक्षक दोघे पोहोचले पण दोघांची कॉलिंग नव्हती, फक्त सर्वसाधारणपणे धावत आले आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्या 2. बघा अशा क्रुशियल मोमेंटच्या मॅचेस तुम्हाला जिंकायच्या असतील ना तर हे अशा प्रकारचे हाफ चान्सेस आहेत ना ते तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील तरच तुम्ही अशा प्रकारच्या मॅच जिंकू शकता. अदरवाईज मग तुमच्या हातापासून मॅच दूर असेल. एक चांगला टोटल तुम्ही बनवलेला पण तो डिफेंड करताना धावा तुमच्या विपक्षामध्ये आल्या पण सध्याची परिस्थिती इक्वल पोझिशनला पोहोचली होती कारण की 2 विकेट तुम्हाला मिळालेले. सो 7 मध्ये 11 इथे जर विकेट घेतला असता करणचा फार महत्वाचा विकेट ठरू शकला असता पण एक जीवनदान मिळालं असंच म्हणावं लागेल. आणि मग त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय सरळ आणि जीवनदान मिळाल्यावरती येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती अशाच प्रकारचं दृश्य दिसतं आणि सरळ चेंडूला पाठवलंय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. सेक्शन मध्ये आमचा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट आले कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून, कुणालभाई पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक दिवे अंजूर, थँक्यू सो मच. एकविरा हायवे दिवे संघाला शुभेच्छा आलेल्या कुणालकडनं, त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. चला आपल्या व्यासपीठावरती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच वळणार आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले गोड व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व, सन्माननीय आदरणीय योगेश दादा गायकवाड साहेब, आपण त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार लगेचच कंप्लीट करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्यासाठी मी रुपेश केने यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. फलंदाज बाद होतोय, मंकड विकेट. ओ व्हेरी चालाक वृत्ती दाखवली आणि मंकड विकेट पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद कोण होताय तर मग करण माघारी परततोय. आपण सन्मान करतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. सन्माननीय आदरणीय योगेश दादा गायकवाड, योगेश साहेब गायकवाड यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण कंप्लीट करतोय. थँक्यू सो मच साहेब, तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. कारण की जीवनामध्ये आता माणूस जर पाहिला गेला तर प्रत्येकाच्या कामाधंद्यांमध्ये व्यस्त असतो, पण या क्रिकेटला जर तुम्ही अशा प्रकारचा वेळ देत असाल ना तर मग क्रिकेटशी जोडलेली तुमची नाळ किंवा आमच्या आयोजकांसोबत असलेलं तुमचं प्रेम हे दिसून येतं आणि तुमचा सन्मान करणं हे आमचं पहिलं कार्य आणि ते आज आम्ही व्यासपीठावरनं आपण लगेचच करत आहोत.
लगेचच ऑनगोईंग मॅच कडे देखील जात आहोत, जिथे एक इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोरसई गावचे आणि सावदे गावचे जे पण प्रतिष्ठित नागरिक, सर्व सन्मान्य व्यक्तिमत्व आपण इथपर्यंत पोहोचला असाल, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की ही स्पर्धा आपल्या सन्मानाची, आपल्या हक्काची स्पर्धा आहे. आपण लगेचच सगळ्यांनी या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवनाथजी केने, कपूजी केने, रोहनजी गायकवाड यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रनआउटची संधी इकडे होती, फ्रेम मध्ये देखील पोहोचले नव्हते, पण चेंडूला गॅदर नाही करता आलं. आणि आता समीकरण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे प्रति चेंडूच्या पाठीमागे. 4 चेंडू 5 धावा. पुढचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला, उंची, लांबी आणि मॅच फिनिश देखील केली. एकविरा हायवे दिवे 20